हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. स्वागत आहे तुमचं विशाखाज हँडमेड बॅग्स या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत एक छोटी साईड पर्स. तर ही माझ्या कस्टमरची पर्स आहे. म्हटलं चला याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया, म्हणून आज याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर मी पर्स बनवण्यासाठी कस्टमरनेच मला हा कपडा दिलेला आहे. तर कस्टमरने त्यांचा एक जुना ड्रेस होता, तो खूप छान आणि प्रिंट पण बघू शकता तुम्ही किती छान दिसते. तर तो प्रिंटेड कपडा होता म्हणून त्यांनी पर्स बनवण्यासाठी दिला होता. तर मग त्यांना 2 कलरमध्ये हवा आहे, कारण कपड्याचा कलर पण 2 कलरमध्ये होता, म्हणून 2 कलरमध्ये हवा आहे. तुमच्याकडे 1 कलरचा कपडा असेल तरी पण तुम्ही ही साईड पर्स बनवू शकता. खूप सुंदर साईड पर्स दिसते ही. तर बघा आता मी ते बनवण्यासाठी काय घेतलं आहे, कपडा घेतला आहे, रबर शीट आणि अस्तर पण त्यांना मी नॉन-1 वापरते, पण त्यांना कपड्याचंच हवं होतं म्हणून त्यांनी स्वतः तो कपडा आणून दिलेला आहे. तर बघा मी चारही बाजूनी याला व्यवस्थित टिप देऊन घेतली आहे. चारही बाजूनी टिप देऊन झाली. आता एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तो कटिंग करते मी. एक तुम्हाला पार्ट दाखवला कशी टिप द्यायची ते, तुम्ही दुसऱ्या पार्टला पण तशीच टिप देऊन घ्या. व्यवस्थित साईडचं सगळं व्यवस्थित कटिंग करून घ्या. बघू शकता मी कशा प्रकारे पूर्ण सगळं कटिंग करून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या पीसला पण तुम्ही दुसऱ्या पार्टला पण तुम्ही असाच कट देऊन टिप देऊन कटिंग करून घ्या व्यवस्थित. बघू शकता तुम्ही मी कसं कटिंग करून घेतलं आहे आणि व्यवस्थित टिप पण दिली. तर आपले दोन्ही पण पार्ट तयार आहेत. आता एकावर एक ठेवून आपण चेक करून घेऊया की कुठे काही कमी जास्त वगैरे नाही आहे ना, कारण पर्स शिवताना काय होतं, आपला कपडा इकडे तिकडे सरकतो आणि मग एखादा पार्ट कमी एखादा पार्ट जास्त असं होतं. मग तुम्ही व्यवस्थित एकावरती एक ठेवून व्यवस्थित चेक करून घ्या आणि चारही बाजूनी चेक करून जो पार्ट एक्स्ट्रा असेल तो कट करून काढा आणि व्यवस्थित दोन्ही पण एका साईजचे झालेत की नाही हे एकदा चेक करा. आता आपण याची लांबी रुंदी मोजून घेऊया. तर बघा इथे मला थोडं एक्स्ट्रा वाटत होतं, ते पण मी कट केलं आहे. तुम्ही पण असंच व्यवस्थित चेक करून आधी कट करून घ्या. तर बघा आता याची आपण लांबी आणि रुंदी बघूया. याची लांबी आहे 9.5 इंच आणि रुंदी आहे 12 इंच. 9.5 बाय 12 इंचाचा हा एक 2 पीस घेतलेत मी. आता वरच्या साईडने 2 इंचावरती मार्किंग करून घेते. आपल्याला इथे एक पाठच्या साईडला एक एक्स्ट्रा पॉकेट बनवायचं आहे. तर बघू शकता मी कशा प्रकारे मार्किंग केलं आहे. 2-2 इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे. त्या खडूने तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल म्हणून मी वेगळ्या कलरचा खडू घेतला आणि मार्किंग करून परत एकदा चेक करून बघूया की 2 इंचावरती बरोबर मार्किंग झालं आहे की नाही. तर माझं बरोबर परफेक्ट 2 इंचावरती मार्किंग झालेलं आहे. त्या मार्किंगवरती आता मी कटिंग करून घेते. आता इथे आपल्याला लावायची आहे चेन. तर मी इथे व्हाईट कलरची चेन लावते. तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही लावू शकता. ब्लॅक पण मिळते चेन. माझ्याकडे होती व्हाईट म्हणून मी व्हाईट चेनचा वापर केलेला आहे. तर बघा आपल्याला एक चेन घ्यायची आहे त्या 12 इंच रुंदीची. 12पेक्षा 12.5 घेऊ शकता, कारण चेन कधी पण आपल्याला जोडायची त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची. चेन मी उलटी ठेवली आणि एक टिप देऊन घेतली. चेन उलटी ठेवून टिप देऊन घेतल्यानंतर आता आपल्याला दाब टिप द्यायची आहे. तर खालचा जो एक्स्ट्राचा भाग येतो तो आतमधल्या साईडला दुमडून आपण वरतून टिप देऊन घेऊया. हाताने असं व्यवस्थित प्रेस करत दाब टिप देऊन घ्यायची आहे. बघू शकता अशी दाब टिप देऊन व्यवस्थित खालचा भाग चेनच्या साईडला येऊ नये, त्यामुळे व्यवस्थित दाब टिप देऊन घ्या. कारण खालचा भाग जर चेनच्या साईडला आला तर मग चेन उघडताना वगैरे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. आता जो 2 इंचाचा कट केलेला आपला एक पार्ट होता तो पण आपण उलटा चेनवरती ठेवलेला आहे आणि उलटा ठेवून शिलाई देऊन घेतलेली आहे. आता त्याला पण तसंच वरच्या साईडला पण तशीच दाबटीप देऊन घेऊया. खालचा कपडा व्यवस्थित वरच्या साईडला करून दाबटीप देऊन घेऊया, म्हणजे तो चेनमध्ये अटकणार नाही. तुम्ही इथे पट्टी पण लावू शकता. मी इथे पट्टी नाही लावलेली. पट्टी लावली तर अजून फिनिशिंग येते. मी पुढे दाखवते व्हिडिओमध्ये पट्टी कशी लावायची असते ते. आता मी बॅगला रनर लावायची सोपी पद्धत सांगते, तर तुम्ही लक्ष देऊन बघा.
एक रनर घेतलं आहे आणि बघू शकता तुम्ही मी एका साईडने ते चेनमध्ये घातलं आहे आणि मग दुसऱ्या बाजूने जरासं टोक त्याचं वरती काढायचं. बघा कशा प्रकारे ते आणि ते टोक चेनमध्ये रनरमध्ये टाकून त्याला प्रेस करायचं आणि रनर समोर ओढायचं. बघा मी परत एकदा करून दाखवते व्यवस्थित. बघा, बघितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. हा व्हिडिओ स्किप करू नका कारण शेवटपर्यंत बघा. ही खूप छान अशी सुंदर पर्स तयार होते. बघू शकता तुम्ही कसं मी रनर टाकलेलं आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीने रनर पटकन टाकू शकता. बघा चेन लावून झालेली आहे आपली. आता आपल्याला याला आतमधून कप्पा बनवण्यासाठी कपडा जोडायचा आहे. तर बघा मी एक कपडा घेतलेला आहे. त्या पार्टपेक्षा थोडा मोठ्या साईजचा कपडा घेतलेला आहे कारण शिवताना काही प्रॉब्लेम येऊ नये, कमी पडू नये म्हणून. बघा मी आता चारही बाजूने टिप देऊन कपडा जोडून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घेतलेला आहे. व्यवस्थित सगळा कपडा कट करून घेऊया. सगळा कपडा कट करून झालेला आहे. आता परत एकदा चेक करूया दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून की व्यवस्थित बरोबर झालेत की नाही. तर चेन जोडल्यामुळं खालचा म्हणजे दोन्ही पार्टमध्ये थोडंफार अंतर होऊ शकतं. मग ते कट करून टाकूया आपण. मी खालच्या साईडला थोडं एक्स्ट्रा होतं ते कट करून घेतलं आणि कट केलेल्या जागेवरती आता आपला कपडा रिकामा झाला म्हणून तिथे एक परत शिलाई देऊन घ्यायची आहे कारण मग शिवताना तो इकडे तिकडे कपडा होत नाही, व्यवस्थित राहतो. तर बघा आता आपल्याला याच्यासाठी हँडल किंवा बंद म्हणू शकता, मराठीमध्ये बंद म्हणू शकता. आपल्याला याच्यासाठी बंद तयार करून घ्यायचा आहे. तर बघा बंद तयार करण्यासाठी मी एक कपडा घेतला आणि त्याला डबल फोल्ड करून घेतले. कशा प्रकारे घेतले ते तुम्ही बघितले. तसं तुम्ही पण फोल्ड करत करत शिलाई देऊन घ्या. माझ्याकडे कपडा कमी होता म्हणून मी जॉईंट दिले. तुम्ही अखंड कपडा घ्या. शिवल्याच्या नंतर मी तुम्हाला याचं पूर्ण माप सांगते. तर बघू शकताय तुम्ही मी कसं फोल्ड करत करत टिप देऊन घेते. व्यवस्थित हाताने फोल्ड करत करत टिप देऊन घ्या. माझी टिप एका साईडने टिप देऊन घेतली, दुसऱ्या साईडने पण टिप देऊन घ्या म्हणजे फिनिशिंग खूप छान दिसते आणि बेल्ट पण छान वाटतो. तर बघा किती फिनिशिंग सहित आपला बेल्ट तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आता याची पूर्ण उंची आहे 51.5 इंच कारण आपल्याला साईड पर्स करायची आहे म्हणून जास्त उंचीचा बेल्ट घ्यायचा. आता एक मी छोटीशी पट्टी घेतली आहे. हिचं माप नाही आहे, ही अंदाजेच घेतलेली आहे. तर ह्या पट्टीला साईडने आपण टिप देऊन घेऊया आणि ही पट्टी माझ्याकडून थोडीशी मोठी झाली होती. इथे तुम्ही फक्त 1 किंवा 1.25 इंचाची पट्टी घ्यायची आहे. आतमधून अस्तर मेन कपडा आणि पट्टी घ्यायची आहे कारण आपल्याला साईड पर्सला डी रिंग लावूनच बेल्ट लावायचा आहे. त्यामुळे आपल्याला एक छोटीशी पट्टी तयार करून 2 पट्ट्या घ्यायच्या आहेत. तर बघू शकता मी कशा प्रकारे डी रिंग त्या बेल्टमध्ये घातलेली आहे. एक्स्ट्राचं कट करून टाकायचं. 3 ते 3.5 इंचाची छोटीशी पट्टी तुम्ही घेऊन ही डी रिंग इथे लावून घेऊ शकता. पट्टी पण घेताना थोडी छोटीच घ्या कारण माझ्याकडून पट्टी मोठी झाली होती म्हणून माझी सुई तुटली होती. तर आपल्याला ह्याच्यावरती चेन पण लावावं लागते म्हणून मग ते अजून जाड होतं. म्हणून फक्त 1 इंचाची किंवा 1.25 इंचाचीच तुम्ही पट्टी घ्या. 1 इंचावरती मार्किंग करून घ्या आणि तिथे डी रिंग बसवून घ्या. एक डी रिंग ह्या पार्टला आणि एक डी रिंग त्या पार्टला. तुम्ही बघितलं असेल मी कशी मार्किंग करून घेतली आहे म्हणून. आता सगळंच जर सांगत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर कमेंट करत जा. कमेंट करून तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. तर बघा आता आपल्याला इथे वरच्या साईडला चेन जोडून घ्यायची आहे. डी रिंग आपली लावून झालेली आहे. तर बघा मी 12 इंचापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा 12.5 इंचाची चेन घेतली आहे आणि मी नॉन ओव्हनची पट्टी घेतली आहे. तुमच्याकडे जर नॉन ओव्हन नसेल तर घरात आपल्या बेकार पडलेल्या पिशव्या असतात, कापडी पिशव्या, त्याला पण कट करून तुम्ही पट्टी तयार करून घेऊ शकता आणि लावू शकता. मी बोलले होते की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की पट्टी कशी लावायची फिनिशिंगसाठी ते. तर बघू शकता अशी पट्टी लावायची असते. 1.5 इंच किंवा 2 इंचाची पट्टी कटिंग करून घ्या आणि उलटी चेन ठेवून पट्टी त्याच्यावरती ठेवून शिलाई देऊन घ्या आणि वरच्या साईडला दाबटीप देऊन घ्या. दाबटीप देताना लक्षात ठेवा की डी रिंग ही चेनच्या साईडला आपल्याला करायची आहे आणि खालचा भाग आतमध्ये दाबून आपल्याला वरच्या साईडला टीप देऊन घ्यायची आहे. खाली आपण कप्प्याला जशी चेन जोडली होती कप्पा बनवण्यासाठी
त्याच पद्धतीने ही चेन जोडायचे. फक्त मी ते फिनिशिंगसाठी नॉनवनची पट्टी जोडून घेते, म्हणजे मग तिथं कुठेही धागे दोरे आपले दिसत नाहीत. तर बघू शकता मी कशी दाबटीप देऊन घेतली आहे. दाबटीप देऊन आपली झालेली आहे. आता साईडचे एक्स्ट्राचे दोरे कट करून घेतले आणि आतमधल्या साईडला ती नॉनवनची पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यावरती टीप देऊन घ्यायची. तर व्यवस्थित असं फोल्ड करत टीप देऊन घ्या आणि लक्ष ठेवा खालच्या साईडला आपलं रनर असतं. रनर सुईच्या खाली आलं तर आपली सुई तुटते, म्हणून हाताने व्यवस्थित चेक करा आधी आणि मग टीप देऊन घ्या. टीप ही आपण जो जोडलेला कप्पा आहे त्याच्या चेनच्या वरच्या साईडलाच आली पाहिजे. अशी व्यवस्थित टीप द्या बघून. एक्स्ट्राचं कटिंग करून घ्या आणि आता दुसऱ्या साईडला आपल्याला चेन जोडायची. तर ह्याच्यातली मी आता चेन खोलून घेते. दुसऱ्या साईडला पण चेन जोडण्याची हीच पद्धत आहे. उलटी चेन ठेवायची आणि त्याच्यावरती नॉनवनची पट्टी ठेवायची. चेन उलटी मी आता ठेवलेली आहे, नॉनवनची पट्टी ठेवते आणि टीप देऊन घेते. बघू शकता माझी चेन जोडून झालेली आहे. आतमधल्या चेनला परत मी पट्टीला पण मी टीप देऊन घेतलेली आहे. बघा आता इथे पण आपल्याला चेक करायचं, कारण रनर बसवताना आपलं खालीवरती झालेलं असतं. मी आता पाठीमागे तुम्हाला सांगितलं होतं रनर टाकण्याची पद्धत, म्हणून मी हे स्किप केलं की तुम्हाला हे रनर नाही दाखवलं. जर समजलं नसेल तर सांगा, मी सेपरेट पण व्हिडिओ याच्या रनर टाकण्यासाठी मी बनवेल. तर बघू शकता असं व्यवस्थित साईडचा कपडा एक्स्ट्राचा कटिंग करून घेतलेला आहे. आता व्यवस्थित एकावरती एक चेन ठेवायची आणि पीस एकावरती एक करून घ्यायचं, पार्ट एकावरती एक करून घ्यायचा आणि व्यवस्थित अर्धा पाऊण इंचाचं मार्जिन सोडून शिलाई देऊन घ्यायची. तिन्ही साईडने शिलाई द्यायची आपल्याला. शिलाई देताना पण व्यवस्थित द्या. सुरुवातीला तिथे डी-रिंग आपल्या चेनच्या खाली डी-रिंग सुईच्या खाली येणार नाही किंवा चेन पण फसणार नाही, म्हणजे रनर फसणार नाही याची काळजी घ्या. आता साईडने फिनिशिंगसाठी आपण पट्टी जोडून घेऊया. तर बघा मी नॉनवनचीच पट्टी घेतली आहे. तुम्ही ते कपडा पण जोडू शकता किंवा मग पिशव्या आपल्या बेकार पडलेल्या असतात त्या पण तुम्ही इथे जोडून घेऊ शकता पट्टी जोडण्यासाठी. तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करत ही पट्टी जोडून घ्यायची आहे. अशी तुम्ही तिन्ही बाजूने घ्या. मी एका साईडची तुम्हाला दाखवलेली आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही खालच्या साईडलाही आणि बाजूच्या साईडलाही जोडून घ्या. मी इथे 2 टीप देते, कारण लॉक करता येत नाही आहे. तिथे जरा चेनच्या इथे थोडं जास्त जाड होतं, म्हणून टीप देता येत नाही लॉक करता येत नाही, म्हणून डबल टीप देऊन घेतली. आता दुसऱ्या पण बाजूला मी फिनिशिंग देऊन घेते. तुम्ही पण तशी फिनिशिंग देऊन घ्या. दोरे वगैरे कट करून घ्या. आणि चला आता आपण पर्स आपली तयार आहे. पलटवून बघूया कशी तयार झाली आहे ती पर्स आपली. बघा मी कशी सरळ करते. व्यवस्थित सगळे काणे कोपरे व्यवस्थित काढून पलटवून घ्या. पर्स मी पलटवलेली आहे. आता आपण ह्याला बेल्ट जोडून घेऊया. तर बघा डी-रिंगमध्ये बेल्ट टाकला आहे आणि अर्धा इंच फोल्ड करून तिथे बेल्टला शिलाया देऊन घेते. 3-4 वेळा लॉक करून शिलाई द्या, म्हणजे व्यवस्थित, कारण आपली पूर्ण पर्स बेल्टवरतीच अवलंबून असते. ती कुठे निसटायला नको किंवा पडायला नको, सामान टाकलं बंद तुटायला नको, म्हणून व्यवस्थित टिपा देऊन घ्या. बघू शकता लॉक नाही करता आलं तर मागे पुढे 2-3 वेळा अशी टिप देऊन घ्या, म्हणजे बंद आपल्या अगदी मजबूत बनतात. दुसऱ्या साईडला पण तुम्ही अशीच व्यवस्थित 3-4 वेळा तरी चांगलं लॉक करून टिप देऊन घ्या. आणि आपली पर्स आता जवळपास तयारच आहे म्हणायचं. बघू शकता तुम्ही. आता दुसऱ्या साईडला पण मी बंद जोडून घेते आणि तुम्हाला पर्स दाखवते ती कशी दिसते. बघा मी ह्या डी-रिंगमध्ये कशा प्रकारे बंद व्यवस्थित ठेवून टीप देऊन घेते. तुम्ही पण अशा प्रकारे व्यवस्थित बंद डी-रिंगमध्ये ठेवून टीप देऊन घेऊ शकता. बघा अशा प्रकारे 2-3 वेळा टीप देऊन घ्या, म्हणजे मग व्यवस्थित शिलाई बसते आणि मग ती पर्स तुटत पण नाही. खूप वर्ष हिला काहीच होत नाही, वर्षानुवर्ष वापरू शकतो. अशी आपली पर्स टाकाऊ कपड्यातून तयार झालेली आहे. अगदी एका ड्रेसच्या कपड्यापासून आपण ही सुंदर साईड सिलिंग पर्स म्हणू शकतो किंवा साईड पर्स बनवलेली आहे. बघू शकता किती सुंदर आहे. ही बाहेर आपण कुठे पण मार्केटमध्ये वगैरे जाताना पण घेऊन जाऊ शकतो. बघा मी तुम्हाला पूर्ण पर्स दाखवते.
बघा किती सुंदर आपली पर्स तयार झालेली आहे. फिनिशिंग पण तिची पाहू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.